नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की पार्टनरशिप फॉर्म करायची का LLP फॉर्म करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पार्टनरशिप फर्म आणि LLP मधले फरक काय आहेत ते. जसं की पार्टनरशिप फर्म ही फॉर्म होते इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 ह्या कायद्याअंतर्गत आणि LLP फर्म जी आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही LLP ॲक्ट 2000 ॲक्ट अंतर्गत फॉर्म झालेली असते. तर आपण पाहूयात दोन्हीमधील फरक काय आहेत ते. नंबर 1, लायबिलिटी. पार्टनरशिप फर्म जर फॉर्म केली तर तुमची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. जसं की कुठलीही जर लायबिलिटी आली तर ती तुमच्या पर्सनल असेटपर्यंत अटॅच होण्याचे चान्सेस असतात. तर LLPमध्ये हीच लायबिलिटी तुम्ही जेवढे भांडवल टाकलेले आहे त्यापर्यंतच सीमित असते. नंबर 2, कंप्लायन्स. पार्टनरशिप फर्ममध्ये लिमिटेड कंप्लायन्स असतो आणि LLPमध्ये हा कंप्लायन्स थोडासा जास्त वाढतो. जसं की ROC फायलिंग वगैरे LLPमध्ये वाढतं. नंबर 3, टॅक्सेशन. पार्टनरशिप फर्ममध्ये टॅक्सेशन इन्कम टॅक्स अंतर्गत 30% टॅक्स लागतो आणि LLPमध्ये पण 30% टॅक्सेशन लागतो. नंबर 4, लीगल स्टेटस. पार्टनरशिप फर्म आणि पार्टनर हे वन ऑन द सेम असतात आणि LLPमध्ये LLPला एक सेपरेट लीगल स्टेटस दिलेला आहे. नंबर 5, ईज ऑफ फॉर्मेशन. पार्टनरशिप फर्मला फॉर्मेशन करताना तुम्हाला ईजमध्ये तुम्ही फॉर्म करू शकता. LLPला थोडंसं ROCचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, थोडी क्लिष्ट प्रोसेस आहे. अशा रीतीने जरी थोडा कंप्लायन्स पार्ट किंवा ईज ऑफ फॉर्मेशनमध्ये जरी इश्यू असतील तर सजेशन असं आहे की LLP फॉर्म केलेली कधीही बेटर असेल. तर अशा रीतीने पार्टनरशिप फॉर्म करायची का LLP फॉर्म करायची ह्या संदर्भात अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही टीम अर्थसेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.